भिगवण परिसरात मंगळवारी 17 फेब्रुवारीला दुपारी 4च्या सुमारास 21 वर्षीय तरुणीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती। आईसोबत दुचाकीवरून जात असताना दोन युवकांनी आई व भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून तरुणीला जबरदस्तीने घेऊन गेल्याची माहिती समोर आली आहे। मात्र या घटनेला आता एक धक्कादायक वळण आलंय। त्या तरुणी आणि तरुणाचा एक व्हिडिओ समोर आलाय। त्यामध्ये जबरदस्तीने नाही तर माझ्या स्व इच्छेने मी निघून गेले असल्याने तरुणीने व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे। आमचे एकमेकांवर प्रेम असल्याचा खुलासा या तरुणीने व्हिडिओच्या माध्यमातून केला। दरम्यान अपहरण झालेली मुलगी आणि ज्याच्यावर अपहरणाचा आरोप आहे त्या तरुणामध्ये मागील 1.5 महिन्यात 11 वेळा संपर्क झाला। यातील 3 वेळा अपहरणाचा आरोप असलेल्या मुलाने मुलीला फोन केला असून 8 वेळा मुलीने मुलाला SMS केले आहेत। आरोपी मुलाने केलेले हे फोन मध्यरात्री उशिरा केलेले आहेत। या 3 कॉलचे ड्युरेशन अवघे 3 ते 5 सेकंद इतकेच आहे। मात्र त्यानंतर लगेचच त्यांच्यामध्ये व्हॉट्सअप कॉल सुरू झाले आहेत। या व्हॉट्सअप कॉलचे डिटेल्स आणि व्हॉट्सअप चॅटचे डिटेल्स मिळवण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत अशी माहिती आता समोर आली आहे। या घटनेला आता धक्कादायक वळण लागलंय। त्या तरुणी आणि तरुणाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। त्या व्हिडिओमध्ये ही तरुणी नेमकं काय म्हणते तुम्हीच पहा। मी वैष्णवी राजा आठवडे, मी जाहीर शेख यांच्यासोबत 9 वर्षापासून प्रेम संबंधात आहे। तर काल झालेल्या प्रकरणात माझ्यावरती कोणतीही जबरदस्ती केली नाही। मी माझ्या स्वतःच्या मर्जीने आली। माझ्यावरती अपहरण झाले नाही किंवा चटणी वगैरे टाकण्यात आली नाही। तर राजकीय माणसाने डोळे त्यांच्या स्वतः राजकीय लोकांनी डोळ्या बाजून घेऊन गेले आणि मी माझ्या मर्जीने आले। दरम्यान पोलीस यांच्या वतीने परिसरात वाढीव पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सतर्कता बाळगण्यात येत आहे। अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कुठल्याही बेकायदेशीर किंवा चुकीच्या प्रतिक्रिया देऊ नयेत। पोलीस योग्य तपास करत आहेत। आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल। सर्वांनी शांतता राखावी असं त्यांनी सांगितलंय। दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे। नेमकं ते काय म्हणाले पाहूयात। हद्दीमध्ये काल 3:30 वाजता सुमारास एक घटना घडली। यामध्ये एक 21 वर्षाची यंग लेडी जी आहे त्यांना 2 तरुण जे आहे ज्याचा वयवर्ष 22 ते 24 वयोगट आहे आणि ते त्यांना सोबत घेऊन गेले। घरच्या बरोबर ती लेडी येत होती, त्याच्या अडथळा निर्माण करून रस्त्यात अशा प्रकारची एक रिपोर्टिंग आमच्याकडे आहे। तातडीने त्यामध्ये काल संध्याकाळ FIR दाखल करण्यात आली होती आणि 6 टीम्स आम्ही त्याच्या शोधसाठी फील्डमध्ये रवाना केलेले आहात। आमच्या टीम्स जे आहे ते जागेवर जाऊन तपासणी त्यांनी गोपनीय यंत्रणाने आणि तकनिकी तपास आमचा चालू आहे। आम्हाला त्या गुन्हा जे लीड प्राप्त झालेले आहेत त्याच्यावर आमची टीम कार्यरत आहे। ह्या सगळं चालत असताना काही एक माहोल थोडा टेन्स झाला होता काल ठिकाणी, पण त्यासाठी जे लोकल आहे आणि जे लोकप्रतिनिधी आहे आणि सर्व समाजाचे जे प्रतिनिधी आहे त्यांना पण आवाहन त्यांना पण विनंती करण्यात आलेली आहे की या ठिकाणी पोलीस जे आहे ते आपला कर्तव्य जे आहे ते काटेकोरपणे पूर्ण करत आहे। त्यासाठी आपण सहकार्य करावा आणि कोणत्याही प्रकारच्या इथे आपण ताणतणावाचं वातावरण निर्माण करू नये यासाठी आम्हाला लोकल आणि सर्व समाज प्रतिनिधीकडून सहकार्य भेटत आहे। दरम्यान अपहरण झालेल्या या मुलीचे अवघ्या 4 दिवसांनी लग्न होते। ही घटना समजताच कुटुंबियांनी तात्काळ भिगवण पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला होता। संबंधित तरुणीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवत जिल्ह्यात नाकाबंदी केली, तसेच तपासासाठी काही पथकेही रवाना केली होती। या घटनेनंतर संतप्त झालेल्या कुटुंबियांनी तसेच ग्रामस्थांनी भिगवण पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता। तसेच पुणे सोलापूर महामार्गावर जाळपोळ करीत मार्ग रोखून धरला होता। या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या। त्यांनी भिगवण बंदची हाक दिली होती। या बंदला मोठा प्रतिसाद देखील पाहायला मिळाला। त्यासोबतच हिंदू जन आक्रोश निषेध मोर्चा देखील काढला जाणार होता। राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि आमदार गोपीचंद पडळकर या मोर्चाला संबोधन करणार होते। मात्र या घटनेला आता धक्कादायक वळण समोर आलं आहे। दरम्यान या प्रकरणात हीच मोठी अपडेट आता समोर येत आहे। तरुणीने एक व्हिडिओ करून माझे अपहरण झाले नसल्याची माहिती दिली।
ज्या तरुणावर माझ्या अपहरणाचा आरोप होतोय त्याच्यासोबत माझे प्रेमसंबंध असल्याची कबुली मुलीने कॅमेऱ्यासमोर दिली आहे. माझ्या अपहरणाच्या बातम्या खोट्या असल्याचं देखील मुलीने स्पष्ट केलंय. तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावर नेमकं काय वाटतंय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.